विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे एक घनिष्ठ नाते होते. दिनांक 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर म्युनिसिपल व जिल्हा लोकल बोर्डातर्फे बाबासाहेबांना सोलापूरचे नगराध्यक्ष कैलासवासी राव बहादूर नागप्पा अब्दुलपूरकर यांनी मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण स्मृती जपण्यासाठी पालिकेत मानपत्राची माहितीपर वास्तू उभारण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन समारंभ महापौर श्रीकांचना यन्नम व विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिरे, रियाज खरादी, नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक उपायुक्त आवताडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या वास्तूच्या उभारणीसाठी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेने विशेष प्रयत्न केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच महिलांना सन्मान मिळाला. त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महापौर श्रीकांचना यन्नम व विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी व्यक्त केले. घटनेची वास्तू या ठिकाणी उभारणार आहे, त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिलेल्या आहे त्या घटनेच्या आधारे मी आज सर्व महिला आज सोलापूर शहरामध्ये काम करतात आणि मी महापौर म्हणून सोलापूर शहराचे विकास करताना आणि सेवा करताना त्यांच्यामुळं मला हा संधी मिळेल असं मला वाटतं. आणि आमच्या काळात या वास्तू या ठिकाणी उभारणारे हे आमचं भाग्य आहे. त्यांच्या विचारातून आपण सर्वांनी शहराचं असू दे देशाचं असू दे सर्वांनी त्यांच्या प्रयत्नाने विचाराने काम करावे आणि आमचं सर्वांचं भाग्य आहे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि लवकरात लवकर हे वास्तू उभारणा करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगते आमच्या काळातच एक चांगलं काम या ठिकाणी करावं असं मी त्यांना सांगते. बाबासाहेब आंबेडकरांना जे मानपत्र दिलं त्या घटनेचा इतिहास पुन्हा जागा करण्याकरता आपल्या डोळ्यासमोर तो इतिहास कायम असण्यासाठी महापालिकेच्या आवारामध्ये जे काय शिलालेख लावण्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांचा बरेच वेळा देशामध्ये 14 एप्रिलला जी जयंती होते त्या बाबतीत जर आता भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या रीतीने कुठं होत असेल तर सोलापूरचा उल्लेख लोक आवर्जून करतात. आणि सोलापुरात सगळ्याच जाती धर्माचे लोक आणि सगळ्यांनीच बाबासाहेबांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलं. याआधीसुद्धा मला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं 2 वेळा आपण नुतनीकरण केलं. आज पुन्हा जागा कमी पडते म्हणून आनंददादा असतील या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं नारतोकोट इथं 1 एकरचं जागा आपल्याला राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिथंसुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जतन करावेत यासाठी लायब्ररी तयार करतोय, उद्यान तयार करतोय त्यांच्या नावानं. म्हणजे या सोलापुरात जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तिथं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. या प्रसंगी प्रयास संस्थेचे निलेश सोनवणे, रविकांत बनसोडे, विकास नागटिळक, किरण फुले, संकेत गायकवाड, अविनाश भडकुंबे, सूरज गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह आंबेडकर प्रेमी अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रयास संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही ऐतिहासिक वास्तू साकारली जात आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. प्रयास संस्थेच्या अथक प्रयत्नातून व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दिनांक 14 जानेवारी 1946 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूर म्युनिसिपल व लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने मुळे सभागृहामध्ये मानपत्र दिले होते. या ऐतिहासिक वास्तू युवकांना तसेच सोलापूरकर शहरवासियांना कळावी, बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी प्रयास संस्थेने ही ऐतिहासिक उभा करण्यासाठी मागणी व प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेस दिला होता. तो तात्काळ मंजूर करून आज या वास्तूचं भूमिपूजन सोलापूरचे महापौर तसेच सर्व गटनेते तसेच आंबेडकर प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे. तरी मी समस्त सोलापूरकरांना मी कळवतो की प्रयासने सामाजिक व कर्तव्य बजावलेलं आहे. तसंच बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी नियमित प्रयास संस्थेच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आंबेडकरी समाजाला हा मेसेज देत आहे की लवकरात लवकर ह्या वास्तूचं लोकार्पण सोहळा होऊन सोलापूर शहरामध्ये ही ऐतिहासिक वास्तू नावारूपास यावी. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करून अनोख्या पद्धतीने ऐतिहासिक अमृत महोत्सव साजरे करावे अशी मी विनंती करतो.
या ऐतिहासिक वास्तूमुळे सोलापूरच्या वैभवात भर पडणार आहे.